नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. भयंकर पुरुषोत्तम प्रोफाईल कंपनीने गिळली कासाडी नदी. अवैध बांधकामाचा विळखा. महापालिका पाटबंधारे विभाग झोपेत. पनवेल जवळील वलप गावातील कासाडी नदीला पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अक्षरशः गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. आधीच तळोजामधील कंपनीच्या रासायनिक सांडपाण्यामुळे नदीचा जीव गुदमरलेला असताना आता थेट नदीपात्रात भराव टाकून भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व काही दिवस रात्र बिनदिक्कतपणे सुरू आहे. यावर पनवेल महापालिका आणि पाटबंधारे विभाग डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कासाडी नदी किनारी असलेल्या पुरुषोत्तम प्रोफाईल कंपनीने नदीपात्रात मातीचा भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. आधीच कंपनीच्या रासायनिक सांडपाण्यामुळे नदीतील जलचर धोक्यात आले आहेत. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. आता तर चक्क नदीच्या अस्तित्वावरच खाला घालण्याचे काम सुरू आहे. या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिक संतप्त सवाल करत आहे. महापालिका आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी झोपले आहेत का? दिवसाढवळ्या नदी गिळंकृत केली जात असताना हे अधिकारी काय करत आहेत? या अनधिकृत बांधकामामुळे पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून हे बांधकाम थांबवावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.